सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सततच्या धन्यवाद देतो. त्यांनी मला पहिल्यांदा ती संधी दिली निवडणूक लढवण्याची. प्रभागामध्ये फिरत असताना एक 28 वर्ष मी काम करतोय गडचिरोलीमध्ये. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्या बाबतीत आम्हाला फिरताना असं जाणवतंय की जे काही पैसे घेत आहेत, आता मतदार दोन्ही बाजूने काही बोलणारे कोणी वेगळा एक गट असतो. त्यांनी ठरवलेलंच आहे की कोणी किती दहशत वापरू द्या, किती पैसे वाटू द्या, आम्ही यावेळी ठाकरे बँडच्या बरोबर राहणारच. माझा अजेंडा म्हणजे गडचिरोलीमध्ये एवढ्या वर्षापासून जे लोकप्रतिनिधी होते, आमच्या परिसरामध्ये नाल्याची खूप मोठी समस्या आहे. गुन्हेगारी पण बऱ्यापैकी वाढलेली आहे. त्यामुळे चरस गांधीच्या माध्यमातून काही तरुण पिढी जी आहे ते त्या मार्गाला जे चालले ते आम्ही सर्वप्रथम रोखणार आणि पोलिसांचे वेळोवेळी सहकार्य आम्हाला असतात. पण आमचा अजेंडा हेच राहील की शिक्षणावरती भर देणं, गुन्हेगारीवरती कसा आळा बसेल त्यासाठी प्रयत्न करणं आणि विभागातील ज्या समस्या आहेत नाल्याचे, ते प्रदूषित जो नाला आहे त्या ते आरोग्याची जी समस्या भेडसवतात तिकडे आम्ही प्रचंड प्रमाणात आंदोलन करून ते आम्ही बंद करायच्या, ते आमचे एक अजेंडा राहणार. तर तेच मगाशी जो मी नाल्याचा विषय काढला, तिकडे आमचा प्रयत्न राहील तिकडे पार्किंगची व्यवस्था सर्व प्रमाणात होण्यासाठी जागा उपलब्ध आहे. तो एक आमचा पहिला प्रयत्न राहील की त्या जागी पार्किंगची व्यवस्था करून तिकडे आम्ही गाड्यांचं नियोजन करायचा प्रयत्न करू. आणि राहिला जॉगिंग ट्रॅकचा आणि तुम्ही जो विषय काढलात आरोग्याचा, तर एक भूखंड जो आहे तो आरोग्याशी आम्ही कसा आम्हाला मिळेल आमच्या माध्यमातून ते इथे शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही वाचनालयाच्या संदर्भात किंवा जेवढं काही आम्हाला करता येईल शैक्षणिक कशी सुधारणा करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हो, नक्कीच 100% आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून पण आम्ही त्यांना रोजगाराचं उपलब्ध करून देऊच. आणि ते मार्केटसाठी जागा आमच्याकडे नाहीये गडचिरोली विभागामध्ये. तिथे मार्केटसाठी भविष्यात जागा उपलब्ध करून तिथे आम्ही रोजगार द्यायचा प्रयत्न करू. त्याच्या वचनामध्ये ठेवलेलं आहे. इकडे जे 2-3 भूखंड जे आहेत फेरीवाल्यांसाठी आहेत, पण अजूनपर्यंत या शिंदे सरकार किंवा जे भाजपचे जे आहे त्यांनी ते भूखंड त्यांच्या स्वतःच्या मुलगासाठी कसा श्रीखंड करता येईल त्यासाठी ठेवलं. त्यासाठी आम्ही आंदोलन किंवा आमच्या माध्यमातून आमची सत्ता आली तर पहिला आम्ही जो प्रश्न फेरीवाल्यांचा सोडू. मित्रांनो, आम्हाला आमचं हेच चालायचे की 18-20 वर्षापासून गडचिरोली जशी माणसं लोकसंख्या वाढत गेली आहे त्या अनुषंगातून पार्किंगची व्यवस्था किंवा फेरीवाल्यांची व्यवस्था सुटसुटीत व्हावं आणि तुम्हाला गुन्हेगारीपासून किंवा जी काही दहशत आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा, मतदान करा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या उमेदीने आणि उत्साहाने आणि संपूर्ण ताकदीने या ठिकाणी उतरले. आमचे प्रभाग 9 चे उमेदवार मंगेश साळवी हे गेल्या 15 वर्षापासून या गडचिरोली नोडमध्ये विविध प्रकारे कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांचं उत्तम कार्य असं या प्रभागामध्ये चाललेलं आहे. आणि शिडकोने ज्यावेळेस हा नोड विकसित करण्याचं विकसित केला त्यामध्ये शिडकोने बऱ्याच अशा नागरी सुविधा अपुऱ्या ठेवल्या. पण त्याच्यानंतर काही 20 वर्षानंतर हा नोड महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाला. तोपर्यंत इथल्या नागरिकांना बऱ्याच समस्या भेडसावत होत्या आणि इथले जे पूर्वीचे जनप्रतिनिधी होते त्यांचं काम म्हणजे शून्य काम. या लोकांना फक्त हे जे पैसेवाले जे उमेदवार होते, जे काय नगरसेवक होते, त्यांनी फक्त आपल्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिले. इथल्या नागरिकांच्या कुठल्याही समस्येवर या लोकांनी लक्ष दिले नाही. म्हणून ह्या वॉर्डमध्ये बऱ्याच आधुनिक समस्या प्रलंबित आहेत. पार्किंगचा मोठा विषय आहे, फेरीवाल्यांचा एक मोठा विषय आहे. जे ह्या गडचिरोली सगळ्यात मोठा गडचिरोली आहे तिथे मार्केट असावं अशी नागरिकांची मोठी मागणी आहे. ती गेल्या 24-25 वर्ष होऊन सुद्धा मार्केटची मागणी पूर्ण झालेली नाही. काय त्याच्यानंतर जे काही रस्त्यावर जे काही संध्याकाळचं रात्रीच्या काळामध्ये जे काही गुन्हेगारीच्या काही गोष्टी गब्दुले वगैरे सगळे जे बसतात त्यांच्या कुठल्या प्रकारचं पोलिसांचं किंवा महानगरपालिकेचं नियंत्रण नाहीये. रस्त्यावरून चालताना नागरिकांना अक्षरशः एका गर्दीतून वाट काढून चालावं लागतं, एवढी ट्रॅफिक समस्या आहे. कारण रस्ते अरुंद आहेत, त्यात संपूर्ण सर्व नागरिकांच्या गाड्या, पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे गाड्या संपूर्ण रोडवर आहेत. त्याच्यामुळे नागरिकांना हा जो त्रास होतोय हा खूप भयंकर आहे. तर मला असं वाटतं की येणाऱ्या याच्यामध्ये एक पार्किंगचा एक व्यवस्थित नियोजन करून या नागरिकांना याच्यातून समस्येतून मुक्तता मिळाली पाहिजे.